मध्ये एक महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला। सुप्रीम कोर्टामध्ये वकिलानं सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न केला। तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं। वकिलानं सुनावणी दरम्यान मंचाच्या जवळ जाऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवत कोर्टाबाहेर काढलं। दरम्यान आता सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश गवई यांना फोन केला, त्यांची विचारपूस केली। गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरातूनच निषेध व्यक्त होतोय। त्यातच आता पंतप्रधानांनीही निषेध व्यक्त केलेला आहे। मोदींनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे, मी सरन्यायाधीश BR गवई यांच्याशी संवाद साधला। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाकडून संताप व्यक्त होतोय। अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजामध्ये कोणतीही जागा नाही, हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। अशा परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांतपणाची मी प्रशंसा करतो। त्यांची ही शांत वृत्ती न्यायाच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी आणि संविधानाच्या आत्म्याला बळकट करणारी निष्ठा दर्शवते। तर अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत सरन्यायाधीश भूषण गवई यांचं कौतुक केलं।